दिल्लीतील आंदोलनात राज्यात पडसाद. मुंबई पुण्यासह राज्यातील अनेक भागात काँग्रेस आक्रमक. पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड. दिल्लीतील लाठीमार घटनेचे सर्वत्र पडसाद. मुंबई, नागपूर, नांदेड, जालन्यात भाजपचं काँग्रेस विरोधात आंदोलन. ठिकठिकाणी भाजपकडून काँग्रेस कार्यालयाला घेराव. सरकारनं पहिल्याच दिवशी चर्चा केली असती तर तोडगा निघाला असता. सत्ताधाऱ्यांच्या डोक्यात हवा गेली आहे. ठाकरेंचा मोदी सरकारवर निशाणा. प्रधानांचा राजीनामा का घेत नाही? तरुणांचं भविष्य महत्वाचं नाही का? उद्धव ठाकरेंचा सरकारला सवाल. आंदोलकांनो, जागा सोडू नका. पूर्ण देश तुमच्या मागे उभा करू. जंतर मंतरवरून मनोज जरांगेंचं विद्यार्थ्यांना आवाहन. गोरगरिबांवर अन्याय करणाऱ्या सरकारचा माज उतरल्याशिवाय शांत बसणार नाही. जरांगेंचा इशारा. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची उद्या सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद. दिल्लीतील आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जवर बोलण्याची शक्यता. 24 जुलैला छत्रपती शिवाजी महाराज पार्क जवळ सर्वांनी एकत्र या. आदित्य ठाकरेंचं राज्यातील जनतेला आवाहन. आंदोलनातून सरकारचा निषेध करणार. शरद पवारांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट. दिल्लीत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा. सुप्रिया सुळे सुद्धा बैठकीला उपस्थित. तरुणांवर लाठीचार्ज प्रकरणी तातडीनं सुनावणी. सुप्रीम कोर्टाचा नकार. व्हिडिओ पाहण्यात रस नाही. आमचा वेळ वाया घालवू नका. कोर्टाचं विधान. कर्जमाफीची पहिली यादी जाहीर. यादीत 553 शेतकऱ्यांची नावं. 2,99,00,000 रुपयांची कर्जमाफी. बाबासाहेब पाटलांची माहिती.